जगातील 80% लोकं प्रॉब्लेमला फेस करत आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी प्रॉब्लेमच असतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, असे प्रॉब्लेम तुम्हालाही येतात का? मित्रांनो, आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे समजेल, की आपण अशा प्रॉब्लेममधून बाहेर निघू शकतो. फक्त गरज आहे आपल्या वर्तणुकीची बदल करण्याची. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये चांगली कामगिरी करण्याची. होय, या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण जो शिकणार आहोत तो अपेक्षा सिद्धांत. हा अपेक्षा सिद्धांत डॉक्टर वॉल्टर डॉयल स्टेपल्स यांनी शोधून काढलेला आहे आणि त्यांच्या पुस्तकात थिंक्स लाईक अ विनर या पुस्तकातून त्यांनी तो मांडलेला आहे अतिशय छान पद्धतीने. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे आयुष्य निर्माण होतं आहे, हे आयुष्य डिपेंडंट ऑन कशावरती आहे, तर विचारांवरती आहे. मग ज्यावेळेस आपले विचार आपण रुजवत असतो आपल्या स्वतःच्या मनानुसार, किंवा आपण ज्या वेळेस समाजामध्ये, शाळेमध्ये, जिथे कुठे जातो आहे, मित्रांमध्ये, तिथे त्यांचे विचार आपण ऐकतो आहे आणि हे विचार वाईट आहेत, चांगले आहेत, हे आपण आपल्याशी प्रत्यक्ष पडताळणी करता आपण त्याचा वापर करायला शिकतो आहे आणि तेच या विचारांचाच आपला विश्वास निर्माण होतो आणि श्रद्धा पण निर्माण होते. मग या श्रद्धेच्या बळावरती, या विश्वासाच्या बळावरती आपल्या अपेक्षा असतात. मग ह्या अपेक्षांनुसार आपण काम करण्याचं ठरवतो. या इच्छेनुसार आपली प्रवृत्ती, आपली काम करण्याची तयारी, किंवा यश प्राप्त करण्याची तयारी, किंवा मी करू शकत नाही, या सगळ्या इच्छा आपल्याला आपल्या वृत्तीमध्ये दिसून येतात. मग या वृत्तीमुळे काय होतं, आपलं वर्तन जे आहे, या वर्तनामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, माझी वृत्ती आहे अभ्यास करण्याची, तर मी अभ्यास करेल, ही माझ्याकडून ॲटोमॅटिकली कृती घडेल. जर मी एक कंटाळा करणारा विद्यार्थी आहे, तर साहजिकच अभ्यास म्हटला की मला कंटाळा येणार म्हणजे येणार. मग अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण वृत्तीच्या मदतीने काय करतो आहे, बदलत असतो. वर्तणुकीमध्ये आपल्याला वर्तन दिसतं आहे आणि त्यानुसार वागतो आहे. आपण समाजामध्ये चांगले वागतो आहे, तर आपली वृत्ती चांगली आहे. जर आपण समाजामध्ये वाईट वागतो आहे, तर आपली वृत्ती वाईट आहे. मग या गोष्टींचा विचार जर आपण केला ना, तर आपली वृत्ती ठरवती वर्तणूक कसं असले पाहिजे. मग पुढच्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं, आपली वर्तणूक चांगली असेल, जर मी अभ्यास चांगला केला असेल, तर मला परीक्षेमध्ये चांगली कामगिरी मिळेल. म्हणजेच काय, मी चांगली कामगिरी पूर्ण वर्षभर चांगली तयारी करेल परीक्षेची आणि शेवटी रिझल्टला मला काय मिळेल, का एक चांगल्यापैकी मला रिझल्ट प्राप्त करता येतील आणि मला हवं ते यश प्राप्त करता येईल. हेच सिद्धांत सगळ्या गोष्टींमध्ये लागू होतो मित्रांनो, अतिशय छान आणि सोप्या पद्धतीमध्ये. म्हणजेच काय, सगळ्यात महत्त्वाचं, या गोष्टीसाठी आपण आपलं आयुष्य जर बदलायचं ठरवलं, तर आधी विचार बदलायचे, विचारांप्रती श्रद्धा निर्माण करायची, ते बिलीफ आपल्या मनामध्ये फॉर्म करायचं. आणि जर तुम्हाला अशाच वर्तणुकीमध्ये बदल घडवून आपल्याला यश प्राप्त करायचं असेल, तर ते सहज शक्य आहे. यासाठी तुम्ही NLPचा सहाय्याने सहज शक्य आहे आणि तुम्ही अपेक्षा सिद्धांत वापरून तुमचं आयुष्य सुकर करू शकतात. होय मित्रांनो, मीही याच वृत्तीचा स्वीकार केला. माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम होते. ते प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व करायला मी सुरुवात केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मी एक मेंटॉर ॲक्सेप्ट केला आणि या मेंटॉरकडून चांगले विचार माझे बदलले आणि या विचारांप्रती मला आता बिलीफ वाढायला लागला. या बिलीफमुळे माझ्या अपेक्षा वाढल्या की मी आहे त्याच्यापेक्षा जास्त बेटर करू शकतो आणि या वृत्तीनुसार मी माझी वर्तणूक, माझं बोलणं, माझं चालणं, माझं वागणं, त्याचबरोबर माझ्या अभ्यास करण्याच्या मेथड्स या मी सगळ्या बदलण्याचा प्रयत्न करत आहे आणि याच्यातून माझी वर्तणूक बदलण्यामुळे माझी कामगिरी उंचवत आहे. नेहमी सराव करणे किंवा अधिक वाचन करणे, लेखन करणे या गोष्टींकडे वळून मी आता माझ्या कामगिरीमध्ये सुधारणा करत आहे. डे बाय डे, एव्हरी डे आय एम बिकमिंग बेटर अँड बेटर. आणि मग अशा पद्धतीने मला यश लवकरच मिळतं आहे आणि यश मिळतं आहे, मला रोज मिळतं आहे, पण याच्यापेक्षा अजून जास्त बेटर कसं मिळेल यासाठी मी सतत प्रयत्न करतो आहे आणि हेच अपेक्षित सिद्धांत वापरून
मित्रांनो तुम्ही चांगल्या पद्धतीने यश प्राप्त करू शकतात. चला तुम्हाला आर्थिक शुभेच्छा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांचेही उपयोग होतील. थँक्यू. बाय बाय. अशाच छान छान व्हिडिओमध्ये आपण पुढे भेटूयात. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.